कधी कधी मी पेशंटना काय सांगते की जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेला खूप रब वगैरे करताना घरी जाऊन तुम्ही बर्फ फिरवा. ओके. नुसता बर्फ जरी चेहऱ्यावर फिरवला ना तरी खूप छान फरक पडतो. म्हणजे बर्फ फिरवल्याने म्हणजे गार पाण्यात चेहरा बुडवण्यापेक्षा आय से की तुम्ही मला ते विचारायचं होतं, माझ्याकडे ते होतंच की आजकाल इतकं सेलिब्रिटी ट्रेंड आलाय की प्रत्येक जण सांगतो बाउलमध्ये बर्फ घ्या आणि बुडवा. सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं, त्या बाईला किंवा त्या माणसाला कसं जमणार आहे ते? ऍक्च्युली बघ, जेव्हा त्याचा उपयोग दिसतो ना तेव्हा ती बाई सकाळी 7ला उठून पण करेल. आपण म्हणजे आहे का, किती आहे आणि ऍज अ डॉक्टर नाही, पण म्हणजे बघ, करायला पाहिजे की नाही हा प्रश्नापेक्षाही त्याचा चेहऱ्याला काय उपयोग होतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपल्या त्वचेमध्ये जर काही काळे डाग येत आहेत किंवा आपलं स्किन थकली आहे, रिंकल्स येत आहेत आणि ना ती अशी लूज पडायला लागली आहे, तर त्यातलं कोलॅजिन इंटेक वाढायला पाहिजे ना. स्किनला कोलॅजिनमुळे टाइटनिंग येत असतं किंवा स्किन लूज पडू नये. तो बर्फ काय करतो माहितीये का, आपल्या रक्तवाहिनी असतात ना इथे या सगळ्या, त्या गार पाण्यामुळे ना टाईट फील येतो. त्यामुळे तुम्ही केलं तरी चालेल पण रोज करायची गरज नाहीये. पण सोपी टीप आहे की बर्फ फिरवा, पटकन काम होतं आणि तो इफेक्ट पण येतो. मी सगळ्यात पहिले पेशंटना सांगते की सकाळी उठलात ना की तुम्ही एका वाटीमध्ये थोडंसं निरसं दूध घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ घाला आणि स्क्रब सारखं चेहऱ्याला फिरवा. म्हणजे तुमचा चेहरा क्लीन राहतो. जी डेड स्किन असते बघ ना, आपण कधीतरी उठणं लावतो, चोळलं तरी पण बघ ना असं घाम आल्यावर कसं काळं काळं निघतं, तसं हे निघत असतं. तुमचं जे स्वेद ग्रंथी आहे त्या त्वचेमधनं घाम बाहेर टाकत असतात, तर तुम्ही त्यांना क्लीन करणं महत्वाचं आहे. याच्यासाठी धने जिरे पाणी पोटात घ्या, लाह्यांचं पाणी घ्या की जे तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जाण्यासाठी मदत करतील.